नमस्कार. नेत्रास किचन मराठीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे. आज आपण असा साऊथ इंडियन पदार्थ बनवणार आहोत जो अगदी कमीत कमी साहित्यात बनतो आणि लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांनाच आवडतो. तो म्हणजे नीरडोसा. साहित्य पाहूया. इथे मी 1 कप तांदूळ घेतलेत. हे जाडे तांदूळ आहेत. कोणतेही तांदूळ आपण घेतले तरी चालतील. इडलीसाठी वापरतो ते किंवा डोस्यासाठी वापरतो ते कोणतेही तांदूळ चालतील. ते 3 ते 4 तास भिजवून घ्यायचे. ज्या कपाने तांदूळ घेतले त्याच कपाने पाव कप खोबरं, ओलं खोबरं घेतलंय खवणलेलं, 1 चमचा तेल आहे, मीठ आणि चटणीसाठी मी इथे 1 कप ओलं खोबरं, थोडीशी चिंच, 2 ते 3 हिरव्या मिरच्या, 2 ते 3 लसूण पाकळ्या, थोडीशी साखर आणि चवीपुरतं मीठ. चटणीच्या फोडणीसाठी इथे 1 छोटा चमचा मोहरी, 1 छोटा चमचा उडीद डाळ, कढीपत्ता आणि 2-3 लाल मिरचीचे तुकडे घेतले. सगळ्यात आधी आपण हे तांदूळ वाटून बॅटर तयार करूया. मी हे तांदूळ 2 बॅचमध्ये वाटून घेणार आहे, कारण आपल्याला हे एकदम बारीक वाटायचं आहे, अगदी गंधासारखं. कण राहता कामा नये. आणि ह्याच्यात हे निम्मं खोबरं पण घालून घ्यायचं आणि थोडंसंच पाणी आधी घालायचं आपल्याला वाटायला. हे वाटून घेते. इथे हे आपलं तांदूळ आणि खोबरं वाटून झालंय. हे पाहू शकता, अजिबात असा कण लागता कामा नये, एकदम स्मूथ असं बॅटर बनलं पाहिजे. हे मी काढून घेते. आता आपण दुसरी बॅच सुद्धा अशीच वाटून घेऊया. इथे आपलं तांदळाचं घट्टसर बॅटर तयार आहे. याच्यामध्ये आता आपण पाणी घालणार आहोत. हे पाणी ज्या कपाने मी 1 कप तांदूळ घेतले त्याच कपाने 2 कप पाणी घालायचं आहे. असं मिक्स करत करत ते 2 कप पाणी याच्यात घालायचं आपण. ही अशी कन्सिस्टन्सी असायला पाहिजे, पातळ. 1 कप कपाला 2 कप पाणी, हे एकदम परफेक्ट प्रमाण आहे पाण्याचं. आता याच्यामध्ये घालायचं चवीपुरतं मीठ. मिक्स करून घ्यायचंय. या डोशासाठी बॅटर फर्मंट होण्याची काहीच गरज नाहीये. हे 5 मिनिटं फक्त असंच ठेवते, कारण तोपर्यंत आपण चटणी वाटून घेऊया. इथे आपली चटणी वाटून तयार आहे. त्याला आता आपण फोडणी देऊया. पॅन गरम व्हायला ठेवलाय. पॅन मध्ये घालते तेल. इथे आपलं तेल छान गरम झालंय. मी आता गॅस स्लो केलाय. याच्यामध्ये टाकते उडदाची डाळ, लगेचच मोहरी, मिरची आणि कढीपत्ता. फोडणी तयार आहे. गॅस बंद करते आणि चटणीवर घालून घेते. आता आपण हा नीरडोसा घालायला घेऊया. हे बॅटर छान असं हलवून घ्यायचंय. तवा गरम व्हायला ठेवलाय. त्याच्यावर जरासं तेल घालून घेते, अगदी 2 थेंब, आणि ते टिश्यू पेपरने सगळीकडे असं लावून पसरवून घेते. तवा चांगला तापलाय. आता मी घालते. त्याच्यामुळे थोडासा गॅस स्लो केलाय. घालून घेते. असं पसरवून घ्यायचंय सगळीकडे. गॅस मोठा करायचा आता आणि 1 मिनिटासाठी झाकण ठेवायचंय. इथे 30 सेकंद झालेत आणि आपला डोसा तयार आहे. डोसा तयार कसा ओळखायचा? तो कडेने असा आपोआप निघालाय. पाहू शकता, स्वतःनेच निघालाय तो. आता एक 10 सेकंद गॅस कमी करून ठेवायचा आहे आणि हातानेच तव्यावरच असा फोल्ड करायचा आहे. गॅस मोठा आहे. नीरडोसा पलटी केला जात नाही, तव्यातच असा घडी घातली जाते त्याची. असा जाळीवरच ठेवायचा आहे. पूर्ण थंड होईपर्यंत जाळीवर ठेवायचं आहे. एकावर एक घातले की ते एकत्र असे मिक्स होतात. गॅस कमी करते. तवा जरा पुसून घेते. आता आपण अजून एक डोसा घालूया. प्रत्येक वेळेस डोसा घालताना आपल्याला हे बॅटर असं पूर्ण मिक्स करून घ्यायचंय आणि मगच तो नीरडोसा तव्यावर घालायचा आहे.
खरं तर तेल अजिबात लावण्याची गरज नाहीये. तुम्हाला हवं असेल तर तुम्ही एखादा ड्रॉप तसा वरून घालू शकता. तुमच्याकडे बिडाचा तवा असेल तर त्याच्यावर घातला तरी सुद्धा चालेल. असे बाजूबाजूला घालून घ्यायचेत आपण. आता मी बाकीचे सुद्धा निर्दोसे असेच घालून घेते आणि मग लगेचच सर्व करते. तर असे हे कापसासारखे मऊ लुसलुशीत निर्दोसे तयार आहेत, जे आपण चटणी सोबत सुद्धा खाऊ शकतो. कोणत्याही प्रकारच्या चटणी बरोबर आपण खाऊ शकतो किंवा एखादी भाजी किंवा सुकं चिकन असं कशाही बरोबर आपण ते खाऊ शकतो. तसंच थंड झाल्यानंतर सुद्धा ते अगदी मऊ लुसलुशीत राहतात. तुम्ही पाहू शकता काही होत नाही त्याला. त्याच्यामुळे मुलांना टिफिनमध्ये दिलं तरी ते सुद्धा खायला कंटाळा करत नाहीत. ही एक टिफिन फ्रेंडली सुद्धा रेसिपी आहे. तुम्ही नक्की ट्राय करा. तुम्ही निर्दोषे करून बघाच. तुमच्या साऊथ इंडियन फ्रेंड्सना सुद्धा शेअर करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा. नेत्रास किचन मराठी या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूचं बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. धन्यवाद.